राहता शहरातील कोपरगाव नाका ते शनी चौक पर्यंत पदचारी मार्गावर अतिक्रमण झाले असून तसेच पदचारी मार्गापुढे देखील काही ठिकाणी रस्त्यालगत अतिक्रमणे झाले असून त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय। नेहमी किरकोळ वाद तेथील नागरिकांमध्ये आणि गाडी चालकांमध्ये यामुळे होत असतात, त्यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढले। तसेच पदचारी मार्गावर गाड्या लावून लोक झोपलेले असतात। येणाऱ्या वीरभद्र यात्रा उत्सवानिमित्त या मार्गाने नगर मनमाड रोडची वाहतूक वळवण्यात येत असते। वाहतूक वळवल्यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दीही होत असते, त्यामुळे अपघात होण्यास मदत होण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील पादचारी मार्गावरील अतिक्रमणे काढून पुन्हा अतिक्रमणे होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कोपरगाव नाका ते शनी मंदिर रोडवर जे काही लोकवस्ती वसलेली त्यांना नगरपालिकेचे भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा होतो, तरी ते सदरील पाण्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करत नाही। त्यांचं पाणी भरून पाणी उरलेलं पाणी ते रोडवर सोडतात। रोडवर गाड्या धुणं, रोडवर पाणी सोडणं, रोड पाण्याने धुणं याच्या परिणामाने रोड खराब होत आहे। तरी आम्ही आत्ता सीओ साहेबांना भेटून त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। त्यांना याच्याबद्दल व्यवस्थित काय ते करता येईल ते करण्याची आम्ही त्यांना विनंती केली आहे। तर त्यांनी आता आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे। तर आम्ही एवढ्या 4-5 दिवसात यात्रेवर योग्य तो निर्णय घेऊन राहत्याच्या यात्रेच्या सर्व परिस्थिती सुरळीत करू अशी त्यांनी आम्हाला। याचबरोबर शनी मंदिराजवळील अंडरग्राऊंड गटारे कायम चोकाप असतात। गटारेचे सर्व घाण पाणी रस्त्यावर वाहत असते, त्यामुळे येथील रहिवाशांना देखील दुर्गंधीला सामोरं जावं लागून लोक आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे। वरील निवेदनावर गणेश सदाफळ, अनिल बोठे, दत्तू सदाफळ, बाळासाहेब बोहरे, संतोष सदाफळ, नानासाहेब बोठे, पाराजी गिधाड, वसंत गायकवाड, वीरेश बोठे, सुनील पायमोडे, बाबासाहेब धुमसे, सुनील हिंगे, गणेश बनकर, सागर सदाफळ, सागर नरोडे, राहुल सदाफळ आदींच्या सह्या आहेत। शनी मंदिरापर्यंत बऱ्याच ठिकाणी लोकांनी अतिक्रमण केलेले आहे आणि रात्री येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो। रात्री लोक रोडवर गाड्या लावून अर्ध्या रोडवर झोपतात, त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो। पुढे गटरीचं पाणी सुद्धा रस्त्यावर आलेले आहे, त्याचे सुद्धा कामं तातडीनं पालिकेने करावे अशी मी पालिकेच्या प्रशासनाला विनंती करतो। ठिकाणी आज पिंपळवाडी रोडचे सगळे रहिवासी सीओ साहेबांकडे तक्रार घेऊन आले ते की राहता नाका ते पिंपळवाडी रोडला जी लोकवस्ती वसलेली आहे त्यांनी रस्त्यावर भरपूर अतिक्रमण केलेलं आहे। त्यामुळं सगळं पिंपळवाडी रोडच्या रहिवाशांना जाता येता अडथळा निर्माण होतो। रोड भरपूर मोठा केलेला आहे, मध्ये डिवायडर म्हणून लॅम्प लावलेले आहेत नगरपालिकेने दिवे। त्या दिव्यांमुळं 2 साईड तयार झालेले आहेत, पण दोन्ही साईडनी न जाता नागमोडी सगळ्या प्रवाशांना तिथं नागमोडी पिंपळवाडी रोडला जावं लागतं आणि अतिक्रमण कंटिन्यू असल्यामुळे तिथून तक्रारी खूप होतात, एकमेकाला धक्का लागणं भानगडी, त्यामुळं तक्रारी खूप निर्माण होतात। तर त्यासाठी पिंपळवाडी रोडचे सगळे रहिवासी या ठिकाणी आले होते, सीओ साहेबांना तक्रार दिली होती आणि एक गटार अशी आहे पिंपळवाडी रोडची की तिथं 5 वेळा काम झालेलं आहे आत्तापर्यंत, तरी ते काम सक्सेस झालेलं नाही आहे आणि आता परत 6व्यांदा त्याचं ट्यूब लेवलने काढायचं काम चालू आहे। तरी हे काम जरा चांगलं व्हावं या दृष्टीने आम्ही यात्रेच्या आतच पूर्ण व्हावं या दृष्टीने सगळे रहिवासी इथं तक्रार घेऊन आले होते। साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, तर बघू आता त्या कामाची वाट बघू। न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, एसएन मीडिया, राहता।